31 नगरसेवकांचा मी पहिला आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी विश्वास दाखवला की केवढी मोठी धनशक्ती धनाढ्य जेवढे मोठे साधनं वापरून किती प्रेशर केलं तरी 31 लोकांनी न जुमानता मला मतदान केलं। त्यासोबत दुसऱ्या क्रमांकाची मती ही पण मोठ्या प्रमाणात जी मला मिळाली त्याही लोकांचं मी कारण ही निवडणूक जी आहे ही पसंती क्रमांकाची होती, तो मोठ्या प्रमाणात 2 नंबरची मतं जे दिली त्याही लोकांचा आभार। का त्यांना आज असं वाटलं की आज 1 नंबरला त्यांना दिलं पाहिजे पण 2 नंबरचं निलेश विश्वास दिलं पाहिजे, त्या सर्व लोकांचा मी मनातून आभार व्यक्त करतो। काँग्रेसने तुम्हाला पाठिंबा दिला नाही, तुम्ही सातत्याने पाठिंब्यासाठी आग्रही होते। काँग्रेसनं पाठिंबा दिला आणि आजची आता 22 तारीख आली की त्यांना आपण म्हणजे सर्व नेत्यांना बोललो भेटलो। 4 तारखेला जेव्हा फॉर्म भरला त्या दिवशी पण आम्ही सांगितलं की काँग्रेसचा उमेदवार हा राहणार नाही, पडून जाणार। तसंच झालं। त्यानंतर ही विचारधारेची लढाई होती। आज 31 माझ्या पॉकेटमध्ये आहेत, 153 त्यांच्याकडे होती आणि 50 मताची जुळवाजुळव जिल्ह्यात आपण राजकारण करत असताना बेरजेचं राजकारण केलं असतं तर 230+ आपण गेलो असतो। यात दुमत नाही। निवडणूक जिंकणे त्यापेक्षा झुंज कशी देता येईल या दिशेने जर आपण सर्व कामाला राहिलो असतो तर निश्चितच चित्र वेगळं राहिलं असतं। तुमची टीम तुमच्यासोबत बैठका झाल्या, काँग्रेसच्या देखील अंतर्गत बैठका झाल्या, वरिष्ठ पातळीवर म्हणते की खालच्या स्तरावर निर्णय, खालच्या पातळीवर म्हणते की वरिष्ठ पातळीवर निर्णय। आता ही मागे मी याच्यावर बोललो, काँग्रेसचा हा जी भूमिका होती त्यांनी जिल्ह्याच्या नेत्यांना सांगितलं, जिल्ह्याने पुन्हा प्रदेशला सांगितलं आणि मग शेवटी सांगितलं मग नगरसेवक निर्णय घेतील, गटनेता निर्णय घेतील आणि मग शेवटच्या दिवशी काहीतरी एक त्यांनी व्हिप जारी केला की बाबा मतदानच करू नका। अशी सर्व गुंतागुंतीचा जो पूर्ण राजकारण सुरू होतं हे तुम्ही डोळ्यानं बघितलं आहे। त्यांनी या राजकारणात पुढे आलं पाहिजे होतं, कारण जेव्हापर्यंत तरुणांना तुमच्यासोबत जे लोक भांडतात, काँग्रेसचा कार्यकर्ता स्वतःच्या घरावरची भांडणं रोज करतोय, त्या कार्यकर्त्याला बूस्ट मिळण्यासाठी निवडणुकीत परफॉर्मन्स गरजेचा आहे। जय पराजय चालेल पण तुम्ही लढलेच नाही तर तुम्हाला कार्यकर्ता तुमच्यासोबत उद्या तुमच्या निवडणुकीत उभा राहणार नाही। ही लढाई विचारधारेची होतं काय बरं? निश्चितच हा फार म्हणजे आमच्यासाठी पण फार विषय, कारण 8 दिवस आधीच किरीट सोमय्या इथं आले। किरीट सोमय्या जेवढं एमआयनं ताकदीनं लढले, म्हणजे जे अनिल बोंडे एकदम बोलतात आणि मुस्लिम लोक त्यांच्या त्या वक्तव्याला घेऊन सातत्यानं विरोध दर्शवतात, तेच बूथवर बाहेर बसले होते। त्यांच्या समोर जाऊन एमआयएम जर मत करत आहे भाजपला तर ही विचारधारेसोबत असलेली जी आपली बांधिलकी आहे आणि येणाऱ्या काळासाठी अत्यंत चुकीचं आहे। लोक तुम्हाला ज्या आयडिओलॉजीवर निवडून पाठवत आहे ती आयडिओलॉजी तुम्ही जपली पाहिजे। पैसे येत जात राहतील, निवडणुकीत पैशाचा जो भरमसार वापर झाला त्याच्याशी मत नाही, पण तुम्ही ज्या लोकांना विश्वास देऊन निवडून आलात त्यांच्याशी तुम्ही धोका करतायत, हा फार मोठा चुकीचा आहे। आता कार्यकर्ता निश्चितच वंचित आघाडीला याच्यामुळे एक बूस्ट मिळाला। लढलो आम्ही निवडणूक, रिझल्ट काय हे लोकांपुढे आहेत, कारण आमच्याकडे 2 मतं होती, आम्ही 31 केली, म्हणजे आमचं बेरजेचं राजकारण आहे। जे येत्या काळात सर्व तमाम कार्यकर्ते जिल्ह्यातील सांगतो या निवडणुका तुमच्या आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती ताकदीने उभे राहा। जर तुम्ही उभे राहिलात नाही, निवडणुका लढल्या नाहीत तर तुम्हालाही उद्या अनपोच करण्यात येईल आणि तुमची येणारी पिढी जी लोकशाहीचं ब्रीथ घेऊन चाललो आपण ते कुठेतरी मला वाटते धुमिळ होऊन जाईल, धुसर होऊन जाईल। त्यासाठी लढाई महत्त्वाची आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।